इकॉनॉमिक टाइम्सने बेस्ट SIP पोर्टफोलिओ सांगितले, पण एक प्रश्न आहे, हे पोर्टफोलिओ खरंच तुमच्यासाठी आहेत का? दर महिन्याला अशा आर्टिकल्स येतात, बेस्ट फंड्स, बेस्ट पोर्टफोलिओज, बेस्ट SIP कॉम्बिनेशन. लोक वाचतात, स्क्रीनशॉट घेतात आणि मनात म्हणतात बस हेच फॉलो करायचं. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते, कारण आर्टिकल पोर्टफोलिओ सांगतो, पण तुमची इन्कम, गोल्स, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्क कपॅसिटी, टाइम होरायझन हे सगळं नाही जाणत. एका माणसासाठी कॉन्फिडन्स देतो आणि दुसऱ्यासाठी टेन्शन. असे आर्टिकल्स वाईट नाहीत, ते डिरेक्शन देतात, अवेअरनेस देतात. पण पोर्टफोलिओ कॉपी करणं आणि पोर्टफोलिओ अंडरस्टँड करणं यात मोठा फरक असतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग बेस्ट लिस्टवर चालत नाही, ती चालते योग्य प्लॅनिंग, योग्य थिंकिंग आणि योग्य कॉन्टेक्स्टवर. आर्टिकल माहिती देतो, डिसिजन तुम्हाला घ्यायचा असतो आणि चुकीचा डिसिजन सुरुवातीला योग्य वाटतो पण नंतर महागात पडतो. आणि अजून अशीच म्युच्युअल फंड बद्दलची खरी, सोपी आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.